नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर रिधिमा साठे आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. मला आशा आहे की तुम्ही सगळे स्वस्थ असाल, आनंदात असाल आणि तुमचं आयुष्य छानपणे एन्जॉय करत असाल. आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो अनेक लोकांच्या मनात असतो, पण बहुतेक वेळा लोक तो उघडपणे विचारायला थोडं लाजतात. अखेर महिलांचा पाणी कधी बाहेर येतो? महिला कधी डिस्चार्ज करतात? आणि त्यामागे शरीरात नेमकं काय होतं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा विषय अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहा मित्रांनो, पुरुषांमध्ये काय होतं? जेव्हा एखादा पुरुष खूप जास्त उत्तेजित होतो आणि त्याचा प्रायव्हेट पार्ट हार्ड होतो, तेव्हा अनेक वेळा इंटरकोर्सच्या आधीच थोडासा लिक्विड बाहेर येतो. याला प्री-कम असं म्हणतात. ही शरीराची पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे इंटरकोर्स अधिक स्मूथ आणि आरामदायक होण्यास मदत होते. आता अगदी याचप्रमाणे महिलांच्या शरीरातही एक नैसर्गिक प्रक्रिया असते. जेव्हा एखाद्या महिलेला प्रेमाने स्पर्श केला जातो, तिला फोरप्ले दिला जातो आणि ती हळूहळू उत्तेजित होऊ लागते, तेव्हा तिच्या प्रायव्हेट पार्टमधूनही हलकासा लिक्विड बाहेर येऊ लागतो. याला नॅचरल लुब्रिकेशन असं म्हणतात. हे शरीराचं स्वतःचं एक संकेत असतं की महिला आता इंटिमेसीसाठी तयार होत आहे. आता महिलांमध्ये हा डिस्चार्ज मुख्यतः 2 किंवा 3 प्रकारे होऊ शकतो. सर्वात पहिला प्रकार म्हणजे नैसर्गिक लुब्रिकेशन. जेव्हा महिला हळूहळू उत्तेजित होते, तेव्हा तिचं शरीर स्वतःच एक नैसर्गिक लुब्रिकेंट तयार करतं. यामुळे प्रायव्हेट पार्ट थोडा ओलसर वाटू लागतो आणि इंटरकोर्स अधिक आरामदायक होतो. दुसरी परिस्थिती असते ऑर्गॅझमच्या वेळी. जेव्हा महिला खूप जास्त उत्तेजित होते आणि पूर्ण समाधानाच्या अवस्थेला पोहोचते, तेव्हा अनेकदा इंटरकोर्स दरम्यान जास्त लिक्विड जाणवू शकतो. जर त्यावेळी तुम्हाला जास्त वेटनेस जाणवत असेल, तर तो संकेत असू शकतो की महिला ऑर्गॅझमच्या खूप जवळ आहे किंवा तिला ऑर्गॅझम झाला आहे. आता तिसरी गोष्ट असते ज्याला अनेक लोक स्क्वर्टिंग म्हणतात. यामध्ये महिलांच्या शरीरातून खूप जास्त प्रमाणात लिक्विड बाहेर येऊ शकतो आणि काही वेळा तो फवाऱ्यासारखा देखील बाहेर येतो. पण इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक महिलेमध्ये स्क्वर्टिंग होतच असं नाही. आणि जर होत नसेल तर त्याचा अर्थ असा अजिबात नाही की त्या महिलेमध्ये काही कमी आहे. खरं तर अनेक महिलांना कधीकधी हेही समजत नाही की त्यांना ऑर्गॅझम झाला आहे की नाही, कारण त्यांचा अनुभव पुरुषांप्रमाणे अचानक आणि झटकेदार नसतो. अनेक वेळा समस्या अशीही असते की कपल्स एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ देत नाहीत. महिलांना समाधानापर्यंत पोहोचण्यासाठी फोरप्ले, भावनिक कनेक्शन, प्रेम आणि संयम खूप महत्त्वाचे असतात. हृदय. जेव्हा कपल्स एकमेकांना समजून घेतात, एकमेकांच्या भावना आदराने स्वीकारतात, तेव्हा नात्यात जवळीक वाढते आणि सेक्स लाईफ देखील अधिक चांगली होते. मित्रांनो, मला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला समजली असेल आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्यासोबत जोडलेले रहा. मी आहे डॉक्टर रिधिमा साठे. पुन्हा भेटूया एका नवीन आणि रोचक माहितीसह. धन्यवाद आणि स्वतःची काळजी घ्या.